आपल्या शालेय पोषण आहाराचे ॲप अपडेट झाले असून ते कसं डाउनलोड करायचं ते पाहूया. नमस्कार. महाराष्ट्र शासनाचे शालेय पोषण आहाराचे जे MDMचे ॲप होते ते अपडेट झाले असून ते डाउनलोड करून रजिस्ट्रेशन किंवा पुन्हा लॉग इन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण MDMच्या लॉग इनला जाऊया. ठीक आहे, MDMच्या वेबसाईटला आलो. या ठिकाणी पहा डाउनलोड बटन आहे, त्या ठिकाणी डाउनलोड PM पोषण ॲप या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ओके केलं. इथं डाउनलोड मी ऑलरेडी केली होती तरी पुन्हा डाउनलोड करतो फाईल, ती APK फाईल. हे APK फाईल किंवा हे ॲप प्ले स्टोरवर उपलब्ध नाही, याला आपल्याला वेबसाईटवरूनच डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करायचं आहे. चला तर आता डाउनलोड केलेलं ॲप आपण ओपन करूया. पॅकेज इन्स्टॉलर जस्ट वन्स. Do you want to install app? Install. ॲप इन्स्टॉल्ड. आता याला आपण ओपन करून घेऊया. ओके, थोडासा लोगोमध्ये चेंज दिसतोय. या ठिकाणी आपण एवढाच टाकूया आणि जो आपला वेबसाईटला रजिस्टर मोबाईल नंबर होता तो आपण टाकूया आपला. OTP सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर काढली एंटर. OTP आपला जाणार आहे त्या मोबाईल नंबरला. ठीक आहे, OTP ते नाही आला अजून. ओके, OTP आलेला आहे. या ठिकाणी अलर्ट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. ओके करूया. ओके, थोडासा ब्राईटनेस वाढलेला आहे या ठिकाणी आणि लोगोमध्ये चेंज आहे, बाकी काही नाही. चला तर आजची हजेरी मी भरून टाकतो. इंटरफेस जवळजवळ सेम आहे, काही बदल झालेला नाही. ओके, माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपलं MDM पोषण आहाराचं ॲप पुन्हा एकदा सक्रिय झाले असून व्यवस्थित चालत आहे. दरवेळेस आपल्याला वेबसाईटला जाऊन माहिती लॉग इन करायचं आणि मग माहिती भरायची, ह्याच्यापासून आपण सुटलो. आजपासून ॲप बऱ्यापैकी चालू झालेलं आहे. तुम्ही पण लवकर ॲप डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन करून आपली माहिती इथून पुढे भरायला सुरू होईल. नवीन ॲप आणि जुनं ॲप याच्यात काहीतरी बदल झालेला आहे का ते आपण पाहूया. या ठिकाणी जास्त काय नाही, हे जुनं ॲप आणि हे नवीन ॲप. फक्त लोगोमध्ये ग्रीनिश कलर आलेला आहे आणि PM पोषण आलं आहे आणि आपलं पहिलं MDM ॲप नावाने होतं. हाच बदल या ॲपमध्ये झालेला आहे, बाकी काही नाही. जर आपला मोबाईल नंबरवरून जर OTP येत नसेल रजिस्ट्रेशन करताना तर तो BRC लेवलवरून तो मोबाईल नंबर चेंज करून घ्या. म्हणजे आपला जो आपण मोबाईल नंबर टाकू त्या ठिकाणी त्याचा OTP आपल्याला मिळेल आणि आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल.